सर्व एजंट बंधूंना ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून जाहीर आव्हान. आपण जे शासकीय कामाकरिता अव्वाच्या सव्वा शासनाच्या फीस व्यतिरिक्त जी 10 पट 20 पट कधी कधी तर 100 पट फीस वसुली करतोय, ही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला देण्यासाठी, तर ही ताबडतोब आपण बंद करा. आपल्या लोकांच्या कामासाठी म्हणजे विशेषतः परभणीकरांच्या कामासाठी जी आपण अधिकारी कर्मचाऱ्यांना जी लाच देत आहेत, जी दलाली देत आहेत, ही दलाली ताबडतोब बंद झाली पाहिजे. कुठलंही काम आपलं जे शासकीय काम आहे, नियमामध्ये असलेलं काम जर अधिकारी कर्मचारी रोखीत असताल, आमच्याकडं त्याची माहिती मिळाली किंवा आपण माहिती दिली, तर बिलकुल आपण ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून त्यावर कडक उपाययोजना करूच. आपण देखील परभणीकरांची लूट करणं थांबविलं पाहिजे. परभणीमध्ये रोजगाराची कुठली संधी नाही, कुठलेही कामधंदा नाहीत, पाऊस पाण्याचं वेळेवर पडण्याचं काही खरं नाही. अशा परिस्थितीमध्ये परभणीकरांची लूट आपल्याकडून अधिकारी कर्मचाऱ्याला लाच देण्यासाठी झाली नाही पाहिजे. यासाठी ऑल इंडिया युथ फेडरेशन सातत्यानं प्रयत्न करीत आहे. दिनांक 6 जुलै 2026 रोजी पासून मी सर्वांना अधिकारी कर्मचाऱ्यांना एजंटला दोघांनाही आवाहन करतोय की आपण एजंटनं जर समजा आपल्याला हे दिलं असेल, समजा लाच नाही दिली किंवा एजंट कोड टाकला नाही म्हणून जर आपण काम थांबविताल, तर याचे येणाऱ्या काळात गंभीर परिणाम होतील. एजंटला देखील माझं आव्हान आहे की शासना फीस व्यतिरिक्त आपल्या मोजमजुरीशिवाय ती बी कमीत कमी मोलमजुरी आपण परभणीकरांकडून घ्यायची आणि त्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची दलाली जोडायची नाही. त्यांनी जर तुम्ही नियमामधील असलेलं काम हे जर थांबवलं, कुठल्याही प्रकारचं अडवणूक केली किंवा दलाली नाही दिल्यामुळं थांबवलं, तर अशी तक्रार आमच्याकडं करा. येणाऱ्या काळात त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. आपल्याला देखील आव्हान आहे एजंटला की आपण देखील कुठल्याही प्रकारची अडवणूक सर्वसामान्य नागरिकाची झाली नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचा म्हणजे जर एजंट जर अव्वाच्या सव्वा फीस घेत असेल, त्यांना देखील त्याची किंमत मोजावी लागेल. म्हणून आपण याची काळजी घेतली पाहिजे की परभणीकरांची लूट, आर्थिक लूट झाली नाही पाहिजे. आणि हे जर होत असेल तर ऑल इंडिया युथ फेडरेशन येणाऱ्या काळामध्ये याचा धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम. लाल सलाम.